नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारने पीक विमा वाटपाची घोषणा केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 29 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना येत्या 15 फेब्रुवारीपासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे। जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 202 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम सर्व शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 33 हजार रुपयांचे क्लेम आहेत। यात 1,51,352 शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी 86,757 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार रुपये 910 रुपयांचे विमा रक्कम मिळणार आहे। कंपनीकडून उर्वरित 63 कोटी रुपये 15 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटी रुपयांची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे। हा पीक विमा 46,500 शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक विम्याचा क्लेम मिळाला नाही अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे। उर्वरित 46,500 शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, आता लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।